नवी मुंबई के वाशी में सहकार भारती भारत विकास ट्रस्ट और नवी मुंबई हाउसिंग फेडरेशन के संयुक्त तत्वाधान में पुनर्विकास परिषद का आयोजन किया गया। उद्घाटन सत्र के बाद पुनर्विकास से जुड़े विभिन्न मुद्दों पर यहाँ चर्चा की गई। वही खासतौर पर सिडको से संबंधित समस्याएं, ट्रांसफर चार्जेस कम करने का प्रश्न और पुनर्विकास की प्रक्रिया को अधिक सरल बनाने के लिए शासन के समक्ष नए नियम लाने जैसे विषयों पर गहन विचार किया गया। इस परिषद में भारतीय रिजर्व बैंक के संचालक तथा हाल ही में नाबार्ड में संचालक पद पर नियुक्त और नेशनल हाउसिंग बैंक के संचालक सतीश मराठे, बेलापुर की लोकप्रिय विधायक मंदाताई म्हात्रे, सहकार भारती प्रदेश महामंत्री विवेक जुगाड़े, नवी मुंबई सहकार भारती अध्यक्ष प्रमोद जोशी, विकास इंडिया ट्रस्ट अध्यक्ष विकास पाटिल, हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष सुनील चौधरी, सचिव भास्कर म्हात्रे, सहकार भारती महामंत्री संतोष मिसाल समेत बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। वही यहाँ भारतीय रिजर्व बैंक के संचालक तथा हाल ही में नाबार्ड में संचालक पद पर नियुक्त और नेशनल हाउसिंग बैंक के संचालक सतीश मराठे का विशेष रूप से सत्कार विधायक मंदाताई म्हात्रे के हाथों किया गया। वही काजू महामंडल के संचालक धनंजय जाधव का भी सत्कार किया गया। आज या नवी मुंबईमध्ये सहकार भारती नवी मुंबई जिल्हा, भारत विकास ट्रस्ट आणि नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्विकास या विषयावर एक चांगली परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेला स्वतः भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि त्यांची आता नाबार्डमध्ये नियुक्ती झालेल्या संचालकपदी आणि जे नॅशनल हाऊसिंग बँकेचे संचालक आहेत सतीशजी मराठे, बेलापूरच्या लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। उद्घाटन सत्र झाल्यानंतर आता या पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न जे काही सहकारी संस्थांचे आहेत त्याचं निराकरण या ठिकाणी केलं जाणार आहे आणि पुनर्विकासाकरता काय नवीन नवीन योजना आल्या पाहिजे या ठिकाणी सिडकोचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं या ठिकाणी सगळ्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे। त्यावर सुद्धा आपल्याला काय मार्ग काढता येईल, ट्रान्सफर चार्जेस कशा पद्धतीने कमी करता येईल आणि पुनर्विकास हा जो प्रश्न आहे हा सरळ चांगल्या स्वरूपात शासनापुढे कसा मांडता येईल आणि या क्षेत्रामध्ये नवनवीन चांगले नियम टाकून याला सुलभ कसं करता येईल अशा दृष्टीने या संपूर्ण परिषदेमध्ये विचार केला जाणार आहे। आज नवी मुंबई सहकार भारती विकास मंच ट्रस्ट आणि फेडरेशन या माध्यमातून पुनर्विकास परिषद म्हणून आयोजित केली होती। या पुनर्विकासामध्ये जो नव्या मुंबईच्या जनतेला जो त्रास आहे पुनर्विकास करण्यासाठी त्याचे काही कांगोरे आहेत, ते कांगोऱ्यामध्ये त्यांना पुनर्विकास करता येत नाही। एक तर सिडको त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही आणि जे मार्गदर्शन करते त्याच्यावर भयंकर त्यांना पैसे भरायला लावते आणि याच्यातून एक गरज आहे का नाही याचं पूर्ण मार्गदर्शन आणि पुनर्विकास कसा करायचा हे या बाबतीत आजचं आमचं प्रयोजन आहे होतं आणि मोठे व्यक्ती आलेले आहेत ते वक्ते आता ते पुनर्विकासाबद्दल हे करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। यामध्ये एकच आहे की जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पुनर्विकासाबद्दल त्यांची जी इच्छा आहे ती नव्या मुंबईमध्ये पूर्ण करून या नव्या मुंबईला सुजलाम सुफलाम बनवायची आहे। आता आपल्याला माहिती आहे की येत्या 30 तारखेला जो एअरपोर्टचा प्रश्न आहे आणि एअरपोर्ट तिथे चालू होते आहे आणि त्या एअरपोर्ट आल्यावर जी इथे होणारी गर्दी आहे किंवा ही ट्रॉफिकची गर्दी आहे ती ट्रॉफिकची गर्दी या पुनर्विकासामुळे हटणार आहे आणि त्यामुळे पार्किंगचा प्रश्न वगैरे आहे तो निर्माण झालेला तो पुनर्विकासामुळे सुटणार आहे। त्याकरताही पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा अशी इच्छा आज सहकार भारतीने पण व्यक्त केलेली आहे आणि त्या पद्धतीने नव्या मुंबईत सर्व सोसायट्यांना भेटून त्यांच्या पुनर्विकासाला आलेले त्यांना अडथळे आहेत ते दूर करण्याचे प्रयत्न सहकार भारती नवी मुंबई करणार आहे। पुनर्बांधणी करता आज जी इथे परिषद होत आहे ही अत्यंत महत्त्वाची परिषद म्हणून गाजली नोंद होईल त्याची। मुंबई
आणि मुंबई परिसरात खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत आणि अशा बिल्डिंग्सना पुनर्बांधणीची अत्यंत गरज आहे. या पुनर्बांधणीतनं अर्बन रिन्युअलही आपण साधतो आणि ॲडिशनल FSI आता सर्वांना मिळत असल्यामुळे हाऊसिंगचा जो जटिल प्रश्न मुंबईसारख्या मुंबई परिसरातल्या भागाला जो आहे तोही याच्यामुळे ॲड्रेस होईल. महाराष्ट्र शासनाने विशेष करून हाऊसिंगशी संबंधित सर्व खात्यांना एकत्र आणून एक कॉमन ॲप्रोच, मग तो लीज फ्रीहोल्डमध्ये जमीन करण्याचा असेल, त्याला लावायचे चार्जेस हे नॉमिनल सर्वांनी ठेवण्याचा असेल आणि याची पॉलिसी जाहीर करणं ही आज काळाची गरज आहे. तसंच मी आयोजकांना विनंती केली आहे की फंड्स उभे करणं पुनर्बांधणीला हा एक मोठा चॅलेंज अनेक सोसायट्यांना होतो. त्या दृष्टीने देखील नॅशनल हाऊसिंग बँकेकडे रिप्रेझेंटेशन करून पुनर्बांधणीकरता एक स्वतंत्र फंड उभा करणं आणि एक डेडिकेटेड चॅनलच्या माध्यमातून तो सोसायट्यांना पुरवणं याच्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. या दृष्टीने केंद्रात हाऊसिंग मिनिस्ट्री असेल, महाराष्ट्रातली हाऊसिंग मिनिस्ट्री असेल, MIDC, सिडको ह्या सगळ्यांना आपण निवेदन देऊन आपण याचा पाठपुरावा करण्याची अत्यंत गरज आहे. या परिषदेच्या माध्यमातून सर्व संबंधित लोकांना या विषयाबद्दल सेन्सिटाईज करणं ही पण या निमित्ताने अत्यंत गरजेची बाब आहे असं मी मानतो. आजच्या या पुनर्विकास परिषदेच्या वेळी माझाही सत्कार घेण्यात आला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आत्ताच माझी 28 तारखेला महाराष्ट्र राज्य काजू महामंडळावर संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने मला हे सांगावंसं वाटतंय की जे काय काजू उद्योगामध्ये मग लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत किंवा आयात निर्यात वगैरे जे काही इश्यूज आहेत काजूचे, ते निश्चितच सहकार भारतीच्या माध्यमातून आणि आमचे सगळे वरिष्ठ श्री सतीशजी मराठे साहेब वगैरे जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. आणि विशेष करून मोठमोठ्या उद्योगांपेक्षाही जे आमच्या महाराष्ट्रातले एक्स्पेशली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंदगड, आजरा, त्याचप्रमाणे आता संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी काजू उद्योग सुरू व्हायला लागलेला आहे आणि त्या उद्योगामधून महिलांना मोठ्या प्रमाणावरती रोजगार मिळतोय. त्यामुळे माझ्यासमोर हा एक विचार आहे की जसं कोकण आणि कोल्हापूरमध्ये उद्योगामुळे महिलांना रोजगार मिळाला आहे किंवा बऱ्याच लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे, तसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महिलांच्या सबलीकरणाची गरज असेल तिथे तिथे हा उद्योग निर्माण करावा असं मला वाटतं. आणि शासनाचा निश्चितच पाठपुरावा त्या गोष्टीसाठी आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. काजू उद्योगामध्ये निश्चितच अगदी जोरदार उभारणी आणण्यासाठी आमचे पणन मंत्री जयकुमार रावल साहेब, कृषी मंत्री, त्याचप्रमाणे सहकार मंत्री या सर्वांचं योगदान लाभणार आहे. आणि सध्या आमचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचीही आम्हाला अतिशय मोलाची मदत मिळत आहे व आम्ही त्यांची मदत घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत. आज नवी मुंबईमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहात पुनर्विकास परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये नवी मुंबईतल्या पुनर्विकासासंबंधी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचमध्ये आम्ही अशी एक मागणी जी असतील, आमचे प्रदेश महामंत्री असतील, मराठे साहेब असतील, या सगळ्यांमार्फत की नवी मुंबईमध्ये अनेक प्रकारची भवनं आहेत. आसाम भवन आहे, महाराष्ट्र भवन आहे, सगळी भवन आहेत. तर एक सहकार भवन नवी मुंबईमध्ये व्हावं अशी आमची फार दिवसापासूनची इच्छा आहे. त्यासाठी
सरकारने योग्य तो पाठपुरावा करावा. आमचे महामंत्री, आमचे सर्व पदाधिकारी आम्ही प्रयत्न करून त्यासाठी आम्हाला योग्य ते सहकार्य मिळावं सरकारचं, अशी विनंती आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने जर हे घडून आलं तर ते एक वेगळंच औचित्य राहील आणि एक वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये स्थापन केला जाईल असं मला वाटतं. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.